नमस्कार. मी प्राध्यापक संदीप लक्ष्मणराव वाघ, मुंसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह. विषय राज्यशास्त्र, वर्ग 12वी, प्रकरण दुसरे. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. जागतिकीकरण. यावर अगोदर आपण 2 अशा प्रकारचे पिरियड घेतलेले होते आणि त्यामध्ये प्रस्तावना, जागतिकीकरण म्हणजे काय हे बघितलेलं होतं पहिल्या पिरियडमध्ये. आणि दुसऱ्या पिरियडमध्ये आपण जागतिकीकरणामुळे राजकीय किंवा आर्थिक बदलांचा कशा प्रकारे म्हणजे या जगावर परिणाम झाला आणि हे जागतिकीकरण म्हणजे नेमकं आर्थिक दृष्टिकोनातून कशा प्रकारचा बदल आहे हे आपण पाहिलेलं होतं, ज्यामध्ये आर्थिक घटक आपण पाहिलेले होते. आणि त्या आर्थिक घटकामध्ये भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आपण पाहिलेला होता. मुक्त संचार म्हणजे उदारीकरण किंवा खाजगीकरण ज्याला आपण म्हणतो. तर त्या बाबतीत आपण 1990च्या दशकानंतर कशा प्रकारे त्या ठिकाणी बदल होत गेला हे आपण पाहिलेलं होतं. त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की कशा प्रकारे आता खाजगी अशा कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की उद्योग असतील किंवा पायाभूत सुविधाच्या संदर्भात असतील किंवा ग्राहक उपयोगी अशा प्रकारच्या क्षेत्रात असतील, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विदेशी कंपन्यासुद्धा भारतात येत आहेत आणि भारतातल्या कंपन्यासुद्धा विदेशामध्ये आपला व्यापार करताना दिसत आहेत. हे आपण मागच्या पिरियडमध्ये पाहिलं होतं. त्यामध्येच आर्थिक घटकामध्येच दुसरं जे आपण पाहत होतो तो दुसरा पॉईंट होता व्यापार या संकल्पनेत झालेला बदल. 1990च्या दशकानंतर व्यापारामध्ये कशा प्रकारचा बदल होत गेला. एक वस्तूचा व्यापार नेहमी म्हटलं जायचा, परंतु वस्तूमध्ये सुद्धा आता जसं लोखंड आहे, कोळसा आहे, खनिज तेल आहे, तर ह्याच गोष्टी नव्हे तर त्यामध्ये आता बँक आहे, विमा आहे, तर यासारख्या सेवा देखील या गोष्टींचा सुद्धा समावेश यामध्ये झालेला आहे. आणि त्याही पुढे जाऊन आज बौद्धिक संपदेच्या व्यापाराबद्दल सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट, ज्यामध्ये आता कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आहे किंवा पेटंट आहेत, तर यासारख्या गोष्टींचा सुद्धा समावेश या ठिकाणी यामध्ये झालेला दिसतो. याला बौद्धिक संपदा असं म्हटलं जातं. तर याचा सुद्धा व्यापार किंवा या दृष्टीनं सुद्धा कशा प्रकारे व्यापार झालेला आहे हे आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलेलं होतं, की ज्यामध्ये काही ट्रेडमार्क आहे, कॉपीराईट आहे, पेटंट आहेत, की जे एखादी गोष्ट निर्माण करणारा जो व्यक्ती असेल, आपल्या बौद्धिक क्षमतेनं तयार केलेली एखादी गोष्ट असेल, एखादा ट्रेडमार्क असेल, कॉपीराईट असतील किंवा त्याचे पेटंटसुद्धा मिळतात जे शोध लावलेले असतील, तर ते जर इतर कुठेही वापरले जात असतील तर त्या बाबतीत असणारे काही जे नियम आहेत ते संपूर्ण जगभरामध्ये आज लागू झालेले आपल्याला दिसतात. यामध्येच आधी आपण पाहिलेलं होतं की 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या करारासंदर्भात काही नियम तयार झालेले होते आणि हे जे नियम आहे ते एका कराराअंतर्गत झालेले होते आणि तो करार म्हणजे गॅट करार होता. तो गॅट करार त्या ठिकाणी 1995 पर्यंत चालला आणि त्या गॅट कराराची जागा मग 1995 मध्ये एक जागतिक व्यापार संघटना निर्माण करून त्या ठिकाणी गॅटची जागा या WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या जागतिक व्यापार संघटनेनं घेतलेली आहे. आणि ती काय करत असते की वेगवेगळे जगभरातील नियम व्यापारासंदर्भातले बनवत असते आणि जगातील इतर सर्व देशांनी, प्रत्येक देशानं कशा पद्धतीनं आपले आयात शुल्क कमी केले पाहिजे आणि व्यापाराच्या दृष्टीनं कशा आपल्या ज्या काही सीमा आहेत त्या खुल्या केल्या पाहिजेत किंवा त्यासाठी लागलेले करार मदार आणि त्या व्यापारासाठी प्रोत्साहन देण्याचं काम आणि जे काही आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातले असणारे नियम आहेत, तर हे नियम त्या ठिकाणी त्याचं पालन प्रत्येक देश करतो की नाही त्यावर पाळत ठेवण्याचं कामसुद्धा ही WTO संघटना करते. तर हे आपण व्यापार या संकल्पनेत झालेला जो बदल आहे आर्थिक घटकामध्ये दुसरा, तर त्याबद्दलची आपण माहिती बघत होतो. मग या 2 गोष्टीनंतर आणखी एक जी आहे व्यापाराबाबत आणखी एक महत्त्वाचा जो बदल झालेला आहे तो आहे कंटेनर
कार्गोद्वारा. म्हणजे पहा, आपल्याला माहिती आहे की व्यापार होत असताना 2-3 मार्गाचा वापर केला जातो, ज्यामध्ये हवाई मार्ग आहे, वायुमार्ग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे विमान वगैरे असतील किंवा त्यासारखे मालवाहक अशा प्रकारचे विमानं असतील, किंवा दुसरा आहे भूमीवरून म्हणजे जमिनीवरून जो मार्ग असतो तो भूमार्ग. तर त्यावरून या दोन्ही बाबतीमध्ये आपण पाहतो की व्यापार इतर देशांशी होत असतो. अगदी पूर्वापार ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. आता त्यामध्ये आणखी एक तिसरा आणि महत्त्वाचा व्यापार जो ज्या मार्गाने होत असतो, आणि तो मार्ग म्हणजे जलमार्ग, समुद्रमार्गी. आज आपण पाहतो की जगातला जो सर्वाधिक जास्तीत जास्त व्यापार जर मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल आणि मोठ्या प्रमाणात जर जगातील व्यापार आज सहजपणाने होत असेल, तर त्याला एक महत्त्वाचा मार्ग कारणीभूत आहे, आणि तो म्हणजे जलमार्ग आहे. समुद्री मार्गे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल पोहोचवला जातो. त्या देशातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये मालसुद्धा आयात केला जातो, आपल्या देशातून बाहेरच्या देशामध्ये निर्यातसुद्धा केला जातो. त्यामध्ये पहिल्यापासून हे चालत आलेलं आहे, परंतु आज खूप मोठमोठाले शिप किंवा मोठमोठी जी जहाजं आहेत ती निर्माण झालेली आहेत. आणि हा एक खूप महत्त्वाचा व्यापारासंदर्भातला बदल आपल्याला म्हणता येईल. याला एक नाव आहे कंटेनर कार्गो. ही कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. म्हणजे आजही आपण जर इंटरनेटवर सर्च केलं की कंटेनर कार्गो, तर त्यातून आपल्याला त्याचा एक आवाका समजून येईल, लक्षात येईल. या ठिकाणी आपल्याला म्हणजे हजारो टन असणारा जो माल आहे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, मग तो खनिजाच्या संदर्भात असेल, लोखंड, कोळसा किंवा खनिज तेल, किंवा त्याचप्रमाणे आणखी आपण म्हणतो की अन्नधान्य, किंवा आणखी कोणत्याही गोष्टी आपल्याला म्हणता येईल की ज्या प्रचंड टनाच्या टनानं त्या ठिकाणी दुसऱ्या देशामध्ये जर पाठवायचं असेल आपल्याला, तर अत्यंत सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे जलमार्ग आहे. आणि त्यासाठी प्रचंड मोठमोठी जहाजं, अनेक शेकडो हजारो अशा प्रकारचे कंटेनर स्वतःमध्ये लादून घेते, आणि त्या ठिकाणी त्या बंदरावर, म्हणजे या देशाच्या बंदरावरून दुसऱ्या देशाच्या बंदरावर हा खूप मोठ्या प्रमाणात व्यापार या वस्तूंचा होताना आपल्याला दिसतो. आणि यानं खूप मोठी क्रांती जगभरात व्यापारासंदर्भात केलेली आहे. याला आपण कंटेनर कार्गो ची क्रांती असं म्हणू शकतो. आता हे जे कंटेनर वगैरे आहेत, तर हे एका देशातून दुसऱ्या देशात, समजा भारतात दुसऱ्या देशातून आले, तर भारतामध्ये आलेला जो माल आहे, ज्या बंदरावर हा उतरवला जातो, तिथून मग ही मालवाहक ज्या रेल्वे असतात त्या देशाच्या इतर सर्व भागामध्ये हा माल पोहोचवू शकतात. आणि त्यामुळं हे कंटेनर कार्गो जी आहेत, तर ही एक मोठी क्रांती आज आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली आहे असं आपल्याला निश्चितपणानं म्हणता येईल. या कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे तो मोठ्या प्रमाणात बदललेला आहे. म्हणजे विकसित देश असो की विकसनशील असो की आणखी गरीब राष्ट्र अशा प्रकारचे देश असो, आता भारत हा विकसनशील आहे, त्याला अनेक मोठ्या वेगवेगळ्या वस्तूंच्या संदर्भात इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं. खनिज तेलाच्या संदर्भात त्यातल्या त्यात, किंवा इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मोठ्या प्रमाणात भारतात आपल्याला आयात करावी लागते. आणि ती आयात जर कशातून अगदी सुलभ झाली असेल, तर ती या कंटेनर कार्गोच्या जहाजांमुळं सहज शक्य झालेलं आहे. बघा, इथं हे दिलेलं आहे, प्रचंड मोठ्या अशा प्रकारचं हे जहाज आहे, ज्याच्यामध्ये शेकडो अशा प्रकारचे कंटेनर यामध्ये ठेवलेले आहेत. लक्षात घ्या, अत्यंत मोठ्या प्रमाणात. म्हणजे जर आपण पाहिलं तर एका लहानशा एका खेड्या इतकं एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जहाज असतात. आणि आता हळूहळू याचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त माल या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो, किंवा आपल्या देशातून जो निर्यात करायचा माल आहे तो दुसऱ्या देशात आपल्याला सहज त्या ठिकाणी निर्यात करता येऊ शकतो. तर हे सहज शक्य झालेलं आहे कंटेनर कार्गोमुळं. तर या संदर्भात आपल्याला लक्षात घेता येईल की व्यापारामध्ये हा मोठा बदल झालेला आहे. पहिल्या नव्हते, पण खूप लहान लहान अशा प्रकारचे जहाज होते, किंवा शीड टाईप असणाऱ्या जे काही नावा होत्या, त्यामधून खूप कमी प्रमाणात माल इकडचा तिकडं नेला जायचा, त्यामुळे खूप मर्यादा होत्या. पण आज ही संकल्पनाच मोठ्या प्रमाणात बदललेली आपल्याला दिसते. आता इथं एक आपल्याला माहितीसाठी दिलेलं आहे की गॅट करार कशाला म्हणायचं आहे. पहा, लक्षात घ्या, जसं इथं सांगितलेलं आहे की जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिस, ज्याला गॅट्स म्हटलं जातं, जे 1948ला बनलेलं होतं, एक करार होता.
तर त्या करारामध्ये काय बदल झाला 1995मध्ये, म्हणजे तेव्हा 1990च्या नंतर जो काही बदल झालेला आहे आणि तो कशामुळे झालेला आहे, जगात जो खूप मोठा बदल झाला, उदारीकरण झालं आणि जागतिकीकरण वाढलेलं आहे, तर त्याला एक महत्त्वाचा बदल आपल्या लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे रशियाचं विघटन झाल्यामुळं या ठिकाणी ज्या विचारसरणीला धरून अमेरिकेनं आपला विकास केलेला होता किंवा अमेरिकेची जी काही विचारसरणी आहे ती संपूर्ण जगभरामध्ये ती पसरवण्याचं काम करते आणि भांडवलवादी लोकशाही जी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. युरोप असो की अमेरिका असो, तर यांनी व्यापारासंदर्भात हे नवीन नियम तयार केलेले आहेत. तेच मग त्या गॅटमधूनच एक नवीन निर्मिती किंवा नवीन संघटना निर्माण झाली जिला आपण WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटना म्हणतो, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो. हा करार या ठिकाणी केला गेला 1995मध्ये आणि त्यामध्ये काय सांगितलेलं होतं की वस्तूंबाबत बहुपक्षीय पातळीवर व्यापाराचे नियोजन जे गॅटमार्फत केले जात असे त्याच प्रकारचं नियोजन आता या ठिकाणी सेवा क्षेत्राच्या संदर्भात सुद्धा आता केलं जातं आहे. नुसतंच वस्तूच्या संदर्भात नाही तर सेवा म्हणजे विमा आहे किंवा त्यानंतर बँक आहे किंवा इतर खानपानच्या असणाऱ्या वस्तू आहेत, या सर्व गोष्टीच्या संदर्भात याला या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बौद्धिक संपदा म्हणजे काय. बऱ्याच वेळेस हा नवीन अशा प्रकारचा शब्द आहे आणि आपल्याला या ठिकाणी कन्फ्यूज करू शकतो अशा प्रकारचा. तर बौद्धिक संपदा म्हणजे काय, तर बौद्धिक संपदा म्हणजे काय तर ते पाहूया आपण की बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबतची व्यापारी करार झालेला आहे ज्याला ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ज्याला म्हटलं जातं, TRIPS. जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी बौद्धिक संपदेच्या संबंधात सुद्धा काही न्यूनतम निकष किंवा नियम तयार केलेले आहेत. ते एका कराराद्वारे करण्यात आलेले आहे ज्याला TRIPS असं म्हटलं जातं. मग या TRIPSमध्ये काय आहे तर त्यामध्ये कॉपीराईट आहे. म्हणजे एखाद्यानं जर एखादं नोवेल लिहिलेलं असेल, कविता लिहिलेली असेल किंवा एखादी कोणतीही निर्मिती बौद्धिक निर्मिती केलेली असेल तर त्याचे कॉपीराईटच्या संदर्भात असणारे नियम आहेत की जे बिना परवानगीनं दुसऱ्याला त्याचा उपयोग करता येत नाही आणि उपयोग जर करायचा असेल तर जे मूळ मालक आहेत किंवा ज्याची ही बौद्धिक संपदा आहे, जी एखादी कोणतीही निर्मिती म्हणाल, चित्रपट निर्मिती, नाटक निर्मिती किंवा एखादं कादंबरी, कथा किंवा आणखी दुसरं कोणतीही अशा प्रकारची की ज्याची कॉपीराईट त्या व्यक्तीला भेटलेले असतात, त्याच्या निकषाशिवाय किंवा त्याच्या परवानगीशिवाय दुसऱ्याला वापरता येत नाही. ही आहे बौद्धिक संपदेमधली असणारी एक अट. दुसरं आहे भौगोलिक संकेत. ह्या गोष्टींचा समावेश या TRIPSमध्ये होत असतो. आता औद्योगिक डिझाईन जर असेल कुणाची किंवा इंटिग्रेटेड सर्किट आहे, पेटंट आहे, ट्रेडमार्क आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विना परवानगी मूळ ज्यांच्या आहेत, ज्या ब्रँडच्या आहेत त्यांनाच त्या वापरता येतात. तशा प्रकारचा जर त्यांचा उपयोग आपल्याला करायचा असेल तर मूळ मालकांची परवानगी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते. म्हणजे त्या ठिकाणी हे अशा प्रकारचे नियम त्या ठिकाणी केलेले आहे. आणि जर कोणी वापरत नसेल, ज्याला पायरसी म्हटलं जातं, तर तो एक मोठा गुन्हा ठरत असतो, लक्षात घ्या. म्हणून बौद्धिक संपदा अधिकारांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया, उपाययोजना आणि विवाद निवारण या सर्व गोष्टी देखील या TRIPSमध्ये सांगितलेल्या आहेत. हे आपल्याला एक या ठिकाणी महत्त्वाची माहिती यामध्ये सांगितलेली आहे. आता आपल्याला तिसरी महत्त्वाची गोष्ट व्यापाराच्या संदर्भात झालेल्या बदलाच्या बाबतीत सांगता येईल आणि ती आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. लक्षात घ्या, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय 1990च्या दशकापर्यंत आपण आधी पाहिलेलं आहे की जे आर्थिक क्षेत्र होतं त्यावर प्रत्येक देशामध्ये आणि त्यातल्या त्याच ज्याला समाजवादी किंवा साम्यवादी अशा प्रकारचे असणारे देश आहेत त्या देशामध्ये आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण मोठ्या प्रमाणात होतं. आता भारतानं सुद्धा मिश्र अर्थव्यवस्था निर्माण केलेली होती. यामुळं जे काही भारतामध्ये जे काही उद्योगधंदे होते किंवा आर्थिक क्षेत्र होते यावर मोठ्या प्रमाणात सरकारचंच कंट्रोल होतं. मग खाजगी उद्योग जे होते त्यांना अत्यंत मर्यादित संधी उपलब्ध होती. म्हणजे खाजगी उद्योगांना तेवढं मोठ्या प्रमाणात हातपाय पसरू दिले जात नसत आणि उद्योगसुद्धा किंवा प्रत्येक गोष्टीचा उद्योग करण्याची परवानगी दिली जात नव्हती. पण आता जागतिकीकरण सुरू झालं. या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये या संपूर्ण जगात बदल होत गेलेला आपल्याला दिसतो. खाजगी उद्योगामध्ये वाढ झालेली दिसते. त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या
खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्या त्यासुद्धा आता परदेशी व्यापार करू लागल्या आहेत. म्हणजे काय होतं, अगोदर समजा मर्यादित पद्धतीमध्ये यांना पहिलं तर ज्या काही देशांतर्गत असणाऱ्या खाजगी कंपन्या होत्या किंवा उद्योग होते तर त्यांना मर्यादा होत्या, कमी प्रमाणात त्यांचा व्यापार चालू राहायचा. परंतु काय झालं, जागतिकीकरण वाढलं, क्षेत्र खुले झाले, अनेक देशांच्या सीमा मोकळ्या झाल्या, बाहेरच्या देशातील ज्या वेगवेगळ्या कंपन्या त्या भारतात येऊ लागल्या, व्यापार करू लागल्या. भारतातल्या सुद्धा ज्या कंपन्या होत्या, जे काही उद्योग होते ते सुद्धा इतर देशांमध्ये जाऊन त्या ठिकाणी व्यापार करायला लागलेले आहेत. आणि म्हणून या खाजगी कंपन्या देशांतर्गत तर कार्य करतच होत्या, परंतु त्या आता परदेशात सुद्धा व्यापार करू लागलेल्या आपल्याला दिसतं. जसं आपण पाहिलं मागे, टाटा असेल किंवा रिलायन्स असेल किंवा त्यासारखे अंबानी अदानी यांच्यासारखे असणारे उद्योग असतील, बजाज असेल, बिर्ला असेल, असे अनेक आपल्या भारतातले सांगता येईल, विप्रो असेल. तर हे देशांतर्गतच नव्हे तर देशाच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात आज व्यापार करताना आपल्याला दिसतात. त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. म्हणजे जे एक राष्ट्रीय उद्योग होते ते राष्ट्रीय उद्योग न राहता म्हणजे या बहुराष्ट्रीय कंपन्या. आता बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय हे आपल्याला पुढं बघायचंच आहे. तर थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे तिचं एखादं जे महत्त्वाचं मुख्य कार्यालय असतं त्या उद्योगाचं, त्या कंपनीचं, तर ते आपल्या राष्ट्रामध्ये राहतं, कोणत्याही एका राष्ट्रामध्ये. मात्र मुख्य कार्यालय तिथं राहून त्यांच्या अनेक उद्योगाच्या शाखा आणि व्यापार हे इतर राष्ट्रांमध्ये ते करत असतात. तर त्याला आपण बहुराष्ट्रीय कंपनी असं किंवा बहुराष्ट्रीय उद्योग अशा प्रकारचं त्याचं नाव आहे. हा बदल आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतो. आता या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणखी एक महत्त्वाची एक ट्रेंड किंवा महत्त्वाची असा एक बदल झालेला आहे. आज त्याला आपण ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन असं म्हणतो, लक्षात घ्या, किंवा ट्रान्सनॅशनल कंपनी असं म्हणतो. म्हणजे हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झालेला आहे. म्हणजे ज्यामध्ये सरकारी नियंत्रण किंवा सरकारी जे काही भागभांडवल असतं ते त्या ठिकाणी राहत नाही. पूर्णपणानं ह्या कंपन्या स्वतःच्या आर्थिक भागभांडवलावर त्या ठिकाणी विदेशांमध्ये कार्य करत असतात. राष्ट्रीय कंपन्यांचं बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रूपांतर होतं आणि काही बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या असतात त्यांचं रूपांतर पुन्हा ट्रान्सनॅशनल कंपन्यांमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. हा बदल जो आहे तो खाजगी क्षेत्रात झालेला आहे. आता या ट्रान्सनॅशनल कंपन्या म्हणजे काय, पहिलं आपल्याला लक्षात घ्या की बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. की ज्या अशा कंपनीचं मुख्य ऑफिस किंवा मुख्यालय एका राष्ट्रात राहत असतं, परंतु ती अनेक देशांमध्ये किंवा अनेक राष्ट्रांमध्ये कार्यरत राहत असते आणि ती म्हणजे आपल्या देशासोबतच इतर देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापार करत असते. उदाहरणच द्यायचं जर झालं आपल्याला तर यामध्ये आपल्या भारताच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की बजाज कंपनी आहे किंवा डाबर कंपनी आहे, विप्रो आहे, आदित्य बिर्ला आहे, गोदरेज आहे, अशा अनेकशा कंपन्या आहेत की ज्या कंपन्या ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या, यांचं मुख्यालय भारतात आहे. तुम्ही पाहतच असाल याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या ॲड आपल्याला येताना दिसतात किंवा अनेक अशा प्रकारचे जे काही ट्रेडमार्क आहे ते आपण विदेशातसुद्धा हे पाहत असतो, विदेशातली भारतातसुद्धा पाहत असतो. तर ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या असतात. तर त्यातूनच बहुराष्ट्रीय कंपन्यातून आणखी एक वेगळा ट्रेंड ज्याला म्हणतो आपण ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन किंवा कंपनी, म्हणजे या बहुराष्ट्रीय कंपन्याचाच एक प्रकार आहे. या कंपन्या कोणत्याही राष्ट्राला बांधील नसतात. बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये एक महत्त्वाचा देश असतो ज्या एका राष्ट्रामध्ये त्यांचं मुख्यालय असतं. पण ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये मात्र याच्यातला हा फरक आपल्या लक्षात येतो की कोणत्याही एका राष्ट्राला त्या बांधील नसतात. त्यांचं एकाच राष्ट्रात अशा प्रकारचं मूळ स्थान कुठेही राहत नाही, त्या कोणत्याही देशामध्ये राहू शकतात. म्हणजे अशा प्रकारच्या काही ट्रान्सनॅशनल कंपन्या आहेत ज्यामध्ये आपण नेस्ले वगैरे सांगतो किंवा बायर, युनिलिव्हर म्हणू शकतो, सिमेन्स किंवा जनरल इलेक्ट्रिकल, अशा प्रकारच्या ज्या काही कंपन्या आहेत हे संपूर्ण जग किंवा संपूर्ण युनिव्हर्सल अशा प्रकारच्या असणाऱ्या ह्या कंपन्या आहेत ज्यांचं कोणतंही मूळ ठिकाण एक देश राहत नाही. तर यामधून काही आता सामान्य माणसावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. या आर्थिक अशा प्रकारच्या व्यापार संकल्पनेत बदल झाल्यामुळे हे जे काही महत्त्वाचे बदल होताना आपल्याला दिसतात.
आणि हे वेगवेगळ्या कंपन्या उदयाला आलेल्या आपल्याला दिसतात. बहुराष्ट्रीय कंपन्या असेल किंवा ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन असेल किंवा याच्यानंतर सेवा क्षेत्र असेल, तर यामुळं इतर सामान्य माणसावर याचा काय परिणाम झाला? तर बिलकुल परिणाम झालेला आहे. कारण या जागतिकीकरणाचा सर्व परिणाम हा जगाला आज भोगावा लागत आहे. काही चांगल्या प्रमाणात आहे, काही म्हणजे याचे काही ॲडव्हान्टेज आहेत, काही डिसॲडव्हान्टेज आहेत, काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. तर ते कशा प्रकारे झालेले आहेत तर ते पाहूया. त्यामध्ये एक पाहूया आपण, कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थानांतर होताना दिसून येते. म्हणजे कुशल म्हणजे काय, तर तंत्रज्ञानात ज्या व्यक्तीला समजा तंत्रज्ञान माहिती आहे, सॉफ्टवेअरचं काम कसं करायचं किंवा एखादं कार्य करत असताना किंवा कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पोस्टिंगवर जे स्वतः कार्य करत असतात उत्पादन क्रियेमध्ये, तर ते कुशल. आता अर्धकुशल म्हणजे काय, तर अर्धकुशल म्हणजे काय की एक प्रकारचे कामगार वर्ग, मजूर वर्ग जो आहे की ज्या ठिकाणी त्यांना कमी दर्जाचं काम दिलं जातं, तर अशा लोकांचं स्थानांतर होताना आपल्याला दिसतं. जसं भारत आहे, भारतामधून सुद्धा आज अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये किंवा पश्चिम आशियामध्ये असणारे जे काही सौदी अरेबिया आहे किंवा ओमान आहे किंवा त्यानंतर काही जे अशा प्रकारचे अरबस्तानमध्ये असणारे देश आहेत, यामध्ये सुद्धा अर्धकुशल कामगार मोठ्या प्रमाणात पाठवले जातात किंवा स्थानांतर होताना आपल्याला दिसतं. म्हणजे याचा परिणाम श्रमिक बाजारावर झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे आज भारतामधून अनेक असे प्रकारचे कुशल आणि अर्धकुशल कामगार हे बाहेरच्या देशामध्ये जाताना आपल्याला दिसतात. म्हणजे आणखी आपल्याला खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे हे सर्व झालेलं दिसतं. तर खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळं काही सेवा क्षेत्रात सुद्धा रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत. मग यामध्ये आपल्याला आपण पाहतो काही हॉटेल्स निर्माण झालेले आहेत, अनेक मोठ्या प्रकारचे जसे पिझ्झा, बर्गर वगैरे ह्या अशा प्रकारचे सुद्धा विदेशी किंवा पाश्चिमात्य खाद्य आपल्याकडं किंवा आपल्याकडचं खाद्य त्यांच्याकडं सुद्धा पोहोचवण्याचं काम होत असतं. त्या ठिकाणी त्यांच्याकडचे पिझ्झा, बर्गर वगैरे आपल्याकडं मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहेत. आपल्याकडचे सुद्धा छोले भटोरे किंवा बिकानेरसारखे किंवा अमूलचे प्रोडक्ट्स किंवा आणखी दुसरे कोणते जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा विदेशात मोठ्या प्रमाणात आवडीनं खाल्ले जातात. तर त्या ठिकाणी तशा प्रकारचे व्यापारी दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या वस्तू पाठवल्या जातात किंवा तशा प्रकारची उद्योग निर्मिती होताना त्या ठिकाणची दिसते. तसंच माल वितरण पद्धत आहे, प्रवासी वाहतूक आहेत, पर्यटनाच्या संदर्भात आहे. तर अशा ज्या काही सेवा आहेत, बँकांच्या संदर्भात असेल किंवा इतर कोणत्या विमा क्षेत्राच्या संदर्भात असेल, तर ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार या सेवा क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात आज बदल झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे जग हे खऱ्या अर्थानं लहान खेळ झालेलं आपल्याला दिसतंय. आज आपल्या म्हणजे साधारण तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आज पाहतो आपण की तालुक्याच्या ठिकाणी असणारे जे काही लोक आहेत किंवा खेड्यापाड्यानं असणारे जे लोक आहेत ते आज कॅनडा किंवा USA किंवा रशिया किंवा UK किंवा फ्रान्स ह्या अशा ठिकाणी काम करण्यासाठी गेलेले आपल्याला दिसतात. तर हे कशाचा परिणाम झालेला आहे मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो? हा जो परिणाम झालेला आहे तर हा मोठ्या प्रमाणात परिणाम हा जागतिकीकरणामुळे झालेला आहे. आणि म्हणून आज आपण जी पारंपरिक पद्धती होती, आपण तर अशा पद्धतीनं होतो की भारतात सीमा उल्लंघन किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जाणंसुद्धा निषिद्ध मानलं जात होतं. तर त्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आज असा कोणताही देश नाही की ज्या देशामध्ये भारतीय व्यक्ती त्या ठिकाणी कोणत्या देशामध्ये असा कोणता एखादा देश राहिलेला आहे की ज्या देशामध्ये कुशल असो की अर्धकुशल असो अशा प्रकारचे कामगार असतील किंवा उद्योजक असतील की एखादा देश राहिलेला आहे असं सांगता येत नाही की हा देश तसा आहे की ज्या देशामध्ये भारतीय माणूस नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये भारतीय लोक जर पसरले असतील उद्योगधंद्याच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं, तर ते सर्व कशामुळे झालेलं आहे तर हे सर्व आर्थिक व्यापार जो वाढलेला आहे त्या व्यापाराच्या संकल्पनेत बदल झाल्यामुळं आज हा भारतीय व्यक्ती प्रत्येक देशामध्ये गेलेला आपल्याला दिसतो. तर पुढं आपल्याला आणखी असं सांगता येईल की या उद्योगधंद्यांचा किंवा या जागतिकीकरणाचा जो काही परिणाम झालेला आहे तो आणखी कशावर झालेला आहे ते आपण पाहूया. तर तो दुसरा परिणाम आहे की लहान उद्योग आणि दुकानांवर हा दुसरा परिणाम झालेला दिसतो. कारण मोठमोठे मॉल्स आज आपण पाहतो शहराच्या ठिकाणीच नव्हे तर तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा मोठमोठे मॉल्स उद्योगधंदे या ठिकाणी उभे राहिलेले आपल्याला दिसतात. मग या लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. आता बड्या ज्या कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत ते मोठे मॉल सेवा उद्योगामध्ये आलेले असल्यामुळं लहान कुटीर उद्योग आहेत किंवा लहान उद्योग आहेत त्यांना त्या
मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करावी लागते, तेवढ्या कार्यक्षम पद्धतीनं त्या ठिकाणी आपले दुकानं आणि उद्योग चालवावे लागतात आणि आपलं स्पर्धेतलं जे महत्त्व आहे ते टिकून ठेवावं लागतं. आणि ते बरोबर आहे. तरी मोठमोठे मॉल जरी उभे राहिले असतील, तुम्ही मित्रांनो जर पाहिलं असेल, मोठ्या शहरांना तुम्ही कधी जाता, नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणी मोठमोठे कपड्यांचे मॉल आहेत, पण त्याच बाजूला लहान लहान अशा प्रकारचे जे काही दुकान आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालवलेले त्या लोकांनी स्पर्धेमध्ये टिकून चालवलेले आपल्याला दिसतात. इतकंच काय, पण मोठमोठी जी दुकानं मॉल्स आहेत, किराणा दुकाने आहेत, तर यामध्ये यांच्याच बाजूला राहून किंवा खेड्यापाड्यानं किंवा गावामध्ये शहरामध्ये छोटी दुकानदारसुद्धा अतिशय मेहनतीनं त्या ठिकाणी चांगली सेवा देऊन त्या ठिकाणी टिकून आहेत, हे आपल्याला म्हणता येईल. खूप मोठी भीती होती, पण ती भीती या भारतीय असणाऱ्या या छोट्या दुकानदारांनी खोटी ठरवलेली आहे. हे नक्कीच चांगली गोष्ट झालेली आहे. आणि म्हणून इथं मॉल्ससुद्धा आहेत, इथं लहान लहान दुकानंसुद्धा उभी आहेत, पण तरीसुद्धा त्यांना त्यामध्ये टिकून राहण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसंच भाजी किंवा फळ विक्रेते हे देखील आज ग्राहक मिळवत आहेत. म्हणजे आपली क्वालिटी किंवा आपलं दर्जेदारपणा त्याने टिकून ठेवलेला आहे आणि त्यामुळं ग्राहक आज मोठ्या मॉलमध्येही न जाता या ठिकाणी लहान लहान असणाऱ्या फळ विक्रेत्यांकडे जाताना दिसत आहेत किंवा भाजी विक्रेत्याकडे जाताना आपल्याला दिसत आहेत. हे सर्व चांगल्या प्रकारची सेवा ग्राहकाला देताना आपल्याला दिसत आहे. हा एक परिणाम या ठिकाणी झालेला. आपल्याला दुसरा परिणाम इथं आपण पाहू शकतो. जागतिकीकरणामुळं हा झालेला व्यापारात मोठ्या प्रमाणातला परिणाम आहे. तिसरा जो परिणाम आहे तो आहे शेतीच्या संदर्भात. तो शेतीच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो, कारण आज शेतकरी आपला माल जो आहे तो मोठ्या कंपन्यांना मध्यस्थीशिवाय थेट विकू शकतात. पण हे जरी इथं बोलायला बरं वाटत असलं तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र हे खूप कमी प्रमाणात होताना आपल्याला दिसतंय. कारण जागतिकीकरणामुळं सर्व जे काही भाव आहेत त्याच्यावर सरकारी नियंत्रण राहिलेलं नाही आणि त्यामुळं व्यापारी वर्ग किंवा ह्या कंपन्या यांचे भाव ठरवत असतात. एक गोष्ट चांगली झालेली आहे की सरळ आपण त्या ठिकाणी कंपनीला माल विकत असलो तर मध्यस्थी जे दलाल लोक असतात तर त्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात दलाली खातात आणि शेतकऱ्यांच्या मालाला कमी भावात घेऊन जास्त भावामध्ये तिकडे विकला जातो माल, तर त्यामध्ये सरळ फायदा हा या ठिकाणी मध्यस्थीशिवाय शेतकरी आपला माल विकत असल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणानं शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढं आपल्याला आणखी असं सांगता येईल की ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांनी नवीन तंत्रज्ञान आणलेलं आहे. आणि नवीन तंत्रज्ञान, आता तंत्रज्ञान हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तंत्रज्ञानामुळे खूप मोठी जागतिकीकरणाला जे गती दिलेली आहे, तर या तंत्रज्ञानानं निश्चितपणानं दिलेली आहे. आणि म्हणून आज आपल्याला भारतीय मालाला नवीन बाजारपेठा मिळालेल्या आपल्याला दिसत आहेत किंवा अनेक बाजारपेठा खुल्या झालेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर जग हे एक बाजारपेठ झालेलं आपल्याला दिसतंय. मग भारतातून मोठ्या प्रमाणात काय विकलं जातं किंवा काय निर्यात केली जाते किंवा दुसऱ्या देशामध्ये आपण काय पाठवतो, तर त्या खुल्या बाजारपेठामध्ये आपण पाठवतो की भारताला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे. ती एक नैसर्गिक देणगी आपल्याला मिळालेली आहे. निश्चितपणानं ती खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या भारताची आर्थिक मजबूती निर्माण करण्यासाठी कामी येते. तर त्यामध्ये समुद्री असणारे उत्पादनं जे आहेत, ज्यामध्ये मासोळी आहे किंवा त्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात पाहतो तर क्रॅब्स किंवा ज्याला खेकडे वगैरे म्हणतो किंवा लॉबस्टर्स ज्याला म्हटलं जातं, ते ज्याला आपण झिंगे वगैरे म्हणतो, तर हे मोठ्या प्रमाणात इतर देशामध्ये पाठवले जातात. तसंच मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे, भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू अशा प्रकारच्या ज्या काही अनेक वस्तू ज्या आहेत खाद्यपदार्थाच्या संदर्भातल्या, तर ह्या मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशामध्ये पाठवल्या जातात. म्हणजे हे सेवा क्षेत्र याच्या संदर्भात आपल्याला नेहमी ऐकतो आपण सेवा क्षेत्र. तर या सेवा क्षेत्रामध्ये 3 पारंपरिक अशा प्रकारच्या आर्थिक क्षेत्रापैकी हे एक सेवा क्षेत्र आहे, ज्यामध्ये पहिल्या क्षेत्रात आपण पाहतो की शेती किंवा खाणकाम, मासेमारी या संदर्भात इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसतो. तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये उत्पादन क्षेत्र आहे. म्हणजे पहिलं क्षेत्र जर आपण पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये जो कच्चा माल आहे, शेतीतून निर्माण होणारा जो माल आहे म्हणा किंवा जे काही खनिज काम आहे, खाणकाम आहे, त्याच्यातून निर्माण होणारे जे काही धातू आहेत किंवा ज्याला आपण वेगवेगळ्या अशा प्रकारचे खनिजं म्हणतो ते आहेत, ते म्हणा
किंवा मासेमारी म्हणा, तर ह्या प्रकारचे पहिल्या क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी येतात. दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून काही उत्पादन तयार केलं जातं, म्हणजे उत्पादन क्षेत्र आहे. आणि तिसरं जे क्षेत्र आहे, जे मध्ये सेवा क्षेत्र आहे, म्हणजे ते वितरण करणारं क्षेत्र आहे, जे प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवणारं क्षेत्र आहे, ज्यामध्ये आपण खानपान म्हणतो किंवा हाऊसकीपिंग म्हणतो किंवा सुरक्षा म्हणतो, या गोष्टीचा समावेश होतो. तर ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मूळ म्हणजे शेती आणि खाणकाम, म्हणजे जमिनीतून जे काही आपल्याला मिळतंय, जे काही उत्पादन मूळ पहिल्या टप्प्यातलं मिळतंय ते आहे. त्याच्यावर प्रक्रिया करून, समजा आता उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर जसं आपल्याच भागातलं बघूया आपण, की आपल्या शेतीतून आपण सोयाबीन काढतो मोठ्या प्रमाणात किंवा कपाशी काढतो मोठ्या प्रमाणात. मग हे झालं प्रथम दर्जाचं असणारं पहिल्या क्षेत्रातलं कार्य, जे आर्थिक क्षेत्रामध्ये पहिल्या याच्यात येतं. तर त्यामधून काय होतं, मग सोयाबीनचं त्यामध्ये आपण पाहतो सोयाबीनपासून महत्त्वाची तेलबी आहे, त्यामुळं तेल प्रथम मोठ्या प्रमाणात त्यातून काढलं जातं, फॅक्टरीमध्ये त्याचं उत्पादन केलं जातं किंवा त्या सोयाबीनपासून आणखीनही बऱ्याचशा काही गोष्टी निर्माण केल्या जातात. तर किंवा कपाशी आहे, जे प्रथम उत्पादन आपण शेतीतून काढतो आणि या कापसापासून मग नंतर आपण त्या ठिकाणी धागा निर्मिती मोठ्या प्रमाणात सूतगिरणीतून केली जाते, म्हणजे ते उत्पादन क्षेत्र झालं. किंवा त्या धागा निर्मितीतून कपडे तयार केले जातात, हे दुसरे जे क्षेत्र आहे ते उत्पादन क्षेत्रामध्ये येतं. आणि तिसरं क्षेत्र जे आहे ते स्पेशल सेवा देणारं आहे, म्हणजे दुकानातून तेच जे असणारे कपडे आहेत जेव्हा दुकानात येतात ते सेवा क्षेत्र होतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे 3 क्षेत्र या व्यापारामध्ये आहेत, अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात घेता येईल. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, भारतामध्ये सहकार चळवळ ही खूप म्हणजे मला तरी वाटतं की इंग्रजांच्या काळापासून ही सहकार चळवळ भारतामध्ये आपली पालमुळं रोवून आहे. आणि ही सहकार चळवळ जी आहे तिचे जे उद्देश आणि तिचे जे ध्येय आहेत ती अत्यंत चांगली आहेत. जे अशा प्रकारचे लोक की जे स्वतः मोठ्या प्रमाणात भांडवल निर्माण करू शकत नाही, पण एकत्र येऊन आपल्यासारख्या सहकारी लोकांना आणि ज्यांचे हेतू साध्य करण्यासाठी किंवा हेतू सारखे आहेत किंवा ज्यांचे जे काही कार्य आहे ते सारखे आहेत, असे लोक एकत्र येऊन सहकार चळवळ निर्माण करू शकत होती. ती अत्यंत ताकदवान होऊ शकत होती किंवा होण्यासाठीच मोठ्या प्रमाणात शेतकरीच्या संदर्भात असेल किंवा बँकांच्या संदर्भात असेल किंवा अनेक शेती उत्पादनाच्या संदर्भात दूध डेअरी वगैरे आपण पाहतो किंवा सहकारी सूतगिरण्या आहेत किंवा सहकारी कारखाने आहेत, की जे शेतकऱ्यांच्या पुढाकारातून आणि शेतकरी नेत्यांतून ही सहकार चळवळ भरभराटीला आलेली होती, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा. परंतु आज जागतिकीकरणामध्ये ही कुठेतरी पाठीमागं पडताना दिसत आहेत. सहकारी चळवळीमध्ये अनेक दोष निर्माण झालेले आहेत. सहकार चळवळ जी आहे ती जशा पद्धतीनं पाहिजे मजबूतीनं तशी पुढे आलेली नाही. सहकारामधून स्वाहाकार सुरू झाल्यामुळं, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं आणि रक्षकच भक्षक झाल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणानं दुर्दैवानं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की पाहिजे तशा प्रकारचं सक्षमीकरण या सहकारी चळवळीचं आज दुर्दैवानं भारतात झालेलं नाही, असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. पण ठीक आहे, पण ही चांगला एक पर्याय त्या ठिकाणी या बाकीच्या ज्या खाजगी असणाऱ्या कंपन्या आहेत त्याला होऊ शकतं, असं मला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर यानंतरचा जो भाग आहे तो आहे राजकीय क्षेत्र. तर तो जो राजकीय क्षेत्र असणारा भाग आहे तो आपल्याला पुढच्या पिरियडमध्ये बघायचा आहे. म्हणजे आजच्या या पिरियडमध्ये आपण जे बघितलेलं आहे ते आहे आर्थिक घटक. जागतिकीकरणामुळं आर्थिक बदल काय काय झाले, त्यामध्ये आपण व्यापारासंदर्भात झालेले जे बदल पाहिलेले होते ते आजच्या पिरियडमध्ये पाहिलेले आहेत. आणि त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की 1948ला जे गॅट तयार झालेली होती त्यावरच WTO तयार झालेली आहे. नंतर व्यापार हा जो शब्द आहे कसा व्यापक झालेला आहे, बौद्धिक संपदेच्या बाबतीत वगैरे हे सर्व पाहिलं होतं आजच्या याच्यामध्ये. त्याचप्रमाणे व्यापारासंदर्भात जो एक महत्त्वाचा कंटेनर कार्गोमधून झालेला बदल आहे, हजारो टन अशा प्रकारचं उत्पादन जे आहे ते एका देशातून दुसऱ्या देशात जर आज सहज नेता येत असेल, जलमार्गे नेता येतं, तर ते एक मोठ्या प्रमाणातली क्रांती
आज या कंटेनर कार्गोद्वारे झालेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहिली. बौद्धिक संपदा म्हणजे काय तेही पाहिलेलं आहे. पुढं आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय कशा पद्धतीनं झालेला आहे, वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे राष्ट्रीय कंपन्यातून बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यातून ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय कशा प्रकारे 1990च्या कालावधीत किंवा 90च्या नंतरच्या कालावधीत झपाट्यानं झालेला आहे ते पाहिलं. त्याचा परिणाम कसा व्यक्तींवर सामान्य माणसावर झालेला आहे, कुशल अर्धकुशल कामगारांना कशा प्रकारे रोजगार मिळालेला आहे. दुसरा परिणाम लहान अशा प्रकारे उद्योजक कशा प्रकारे अडचणीत आलेले आहेत, कुटीर उद्योग कसे बंद झालेले आहेत, मोठ्या लोकांशी किंवा मोठ्या उद्योजकांशी स्पर्धा करताना लहान अशा प्रकारच्या उद्योजकांना कसा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्या ठिकाणी कसरत करावी लागते ते संदर्भात आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर तिसरा परिणाम जो आपण पाहिलेला होता तो होता की भारतीय जे बाजारपेठ आहे त्याला कशा प्रकारे या व्यापारामुळं बाजारपेठ नवीन तंत्रज्ञानामुळं कशा प्रकारे त्यांच्या बाजारपेठेला महत्त्व आलेलं आहे हे सर्व आपण पाहिलेलं होतं. ज्यामध्ये आपण निर्यात करतो भारतात समुद्री उत्पादनं असतील किंवा मांस तांदूळ किंवा त्याचप्रमाणे कॉफी साखर ताजी फळे मसाले भाज्या भुईमूग काजू इत्यादी गोष्टी कशा दुसऱ्या देशामध्ये आज आपल्याला सहज निर्यात करता येतात. हे सर्व शक्य झालेलं आहे. हे सर्व शक्य झालं जागतिकीकरणामुळं, व्यापारात झालेल्या वृद्धीमुळं, व्यापारासंदर्भात झालेल्या दळणवळणातील क्रांतीमुळं हे सर्व शक्य झालेलं आहे. आणि हे सर्व आपण या ठिकाणी आजच्या या भागामध्ये पाहिलेलं आहे. आता तुम्हीसुद्धा यावर चिंतन केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. काही अडीअडचण आली तर नक्कीच या ठिकाणी मला तुम्ही विचारू शकता. तर सहकार संदर्भात सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सहकार चळवळ ही भारतीय ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. तिचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी समर्पित भावनेनं काम केलं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने ही सहकारी चळवळ या वित्तीय म्हणजे सक्षमपणानं या ठिकाणी आपलं कार्य करेल. तर ही आर्थिक घटकासंदर्भातली असणारी ही माहिती आपण या ठिकाणी या पिरियडमध्ये बघितली. आता पुढच्या पिरियडमध्ये आपण राजकीय क्षेत्रात होणारे जे जागतिकीकरणामुळे झालेले बदल आहेत, काय बदल झालेले आहे जगभरामध्ये राजकीय क्षेत्रात ते आपण बघणार आहोत. तोपर्यंत मला या ठिकाणी रजा द्या. धन्यवाद.